आज आपण द्वारका मंदिरात आहे. मला तुम्ही विश नाही केलं पण तरी सुद्धा तुमच्या काय विश नाही केला, सकाळ सकाळ विश केलंय. बाईक केक घेतलाय. आता आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराजवळ आलोय. आम्ही भेट द्वारकाला भेट देतोय. भेट द्वारका आता काय कुठलं आता नाही ना कुठलं काय काय घ्यायचंय. आता डायरेक्ट मारायची इच्छा असेल तर आपण करू. दादाने दुकान हायजॅक केलं दुकान. बोलते अंकल ब्लॅक कॉफी. मुलांनी एन्जॉय केला. आता मग माझ्या बायकोला विचारतो तिने एन्जॉय केला का. एन्जॉय केला का. काय पोहोचू देतो रे. सही. चल पुरू. जुनागड मधल्या गिरनारचं दर्शन आपलं झालंय. सो दादा तुला कसं वाटतं. तू पाय दुसऱ्यांदा दादा दुसऱ्यांदा गेलाय. मी दुसऱ्यांदा आलो. म्हणजे पहिल्यांदा जेव्हा मी आलो तेव्हा मी असं ठरवलं माझ्या वाढदिवसाच्या दिवशी मी इथे श्री गुरुदेव दत्तांचं दर्शन केलं. आज दादाचा वाढदिवस हे मेन्शन करायचं राहिलेलं मला ब्लॉग मध्ये. हा मला तुम्ही विश नाही केलं पण तरी सुद्धा तुमच्या काय विश नाही केला, सकाळ सकाळ विश केलंय. अरे विश म्हणजे वाढदिवसाला गिफ्ट वगैरे द्यायचं असतं. अशी पद्धत आहे. 39 वर्ष मी प्रत्येक वाढदिवसाला मला मोठे मोठे गिफ्ट आलेले आहेत. आता पण येईल. बोला काय माहितीये का छान होतं अनुभव. म्हणजे त्यावेळेला पण खूप थंडी होती असं वाटलेलं आता थंडी नसणार, परंतु सकाळी खूप चांगली थंडी सहन करण्यासारखी थंडी होती. बरं वाटत होतं. वातावरण चांगलं होतं. त्यामुळे फक्त काय झालं आज गर्दी खूप असल्यामुळे खूप लोकांची गर्दी होती. आज शनिवार ना त्यामुळे गर्दी असेल. शनिवारमुळे गर्दी होती. थोडंसं काय झालं रोपवेला लेट झालो पण ठीक आहे वेळेत पोहोचलो. आम्ही 11 वाजता दर्शन घेतलं. खूप छान प्रसन्न वाटलं. वाढदिवसाच्या दिवशी आज महाराजांचं दर्शन घेणं. महाराजांनी म्हणजे माझ्या माहितीनुसार किंवा मला जी माहिती मिळालेली त्यानुसार महाराजांनी ते 12,000 वर्ष तपश्चर्या केली. दत्त महाराजांनी. मुलांनी एन्जॉय केला. आता मग माझ्या बायकोला विचारतो तिने एन्जॉय केला का. येस ओव्हरऑल दादाचा एन्जॉय केला का. खूप छान अनुभव होता आणि मी फर्स्ट टाइम गेले होते. माझ्या मुलांना माझ्या आई आणि मिस्टर आणि विठ्ठल मी सगळे गेलो. पाडी खूप उंच आहे, पाय प्रचंड पण दत्त महाराजांकडे जाण्याची ओढ होती आणि एक इच्छा पण होती की मला जायचं आहे. माझे मिस्टर आधी जाऊन आले होते आणि त्यांनी तो एक्सपिरियन्स मला शेअर केला होता की खूप छान आहे, मी तुला नक्की घेऊन जाईल. आणि ते मला घेऊन आले आणि त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच मला ते घेऊन आले. खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि छान वाटलं ओव्हरऑल. मस्त तिकडचं अन्नछत्रामध्ये जो प्रसाद आम्हाला मिळाला महाप्रसाद खूप मस्त. आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला पाण्याचं महत्त्व कळतं. एक पाण्याचं महत्त्वाचं आहे तिकडे. पाणीच भेटत नाही. आणि जे काय आम्हाला तिथे पाण्याची आणि जेवणाची जी सोय झाली ना खूप मस्त होतं. अन्नछत्राचं जेवण छान अनुभव तो खूपच छान. अन्नछत्र पण खूप छान होतं आणि रोपवेचे जे मॅनेजमेंट होतं ते मस्त होतं. ओव्हरऑल सगळा खूप छान प्रवास झाला आमचा आणि आता आम्ही निघालोय सोमनाथला. असतं केक मी विठ्ठल तुम्हाला बोलू इच्छितो. ही जी काही रोपवे जी आहे ना ती सुरक्षित आहे. म्हणजे मी बरेच रोपवेमध्ये बसलो पण ह्या रोपवेमध्ये मागच्या वेळी पण बसलो, आता सुद्धा बसलो. ही सुरक्षित आहे. म्हणजे याच्यामध्ये बसल्यानंतर तुम्हाला असं एवढं उंचावर आहे पण पुढे भीती नाही वाटणार. चांगले आहे खरंच. म्हणजे असंच देशामध्ये काही प्रायव्हेट कंपन्या चांगल्या आहेत. त्या प्रायव्हेट कंपन्यांच्या मार्फत व्यवस्थित ह्या सगळ्या गोष्टी गव्हर्नमेंटला जर जमत नसेल तर त्यांनी प्रायव्हेट कंपन्यांना द्यावं. तर माझा तर पहिलाच रोपवेचा अनुभव होता आणि मला तर चांगलाच वाटला. स्मूथ होता खरं तर. जास्त पण असं काय तो रोपवे हलत बिलत नव्हता. मी काही रोपवे बघितले जे हलतात पण हा स्मूथ होता. गर्दी खूप होती. व्हेरी गुड. पण कसं तरी दत्त महाराज गिरनारला फार मजा आली आणि खूप चांगलं दर्शन झालं. पण चढून आणि खूप उतर पण होतं पण चांगलं दर्शन झालं. आणि पप्पांना कॅन्डी बोलतो
आलेलो सोमनाथ, पण सोमनाथच्या मंदिराच्या आतमध्ये अलाउड नाही आहे मोबाईल. तर मोबाईल तर काय आतमध्ये घेऊन नाही जाऊ शकत, पण बाहेरून भाऊ समोर ते मागे दिसतं आहे ते सोमनाथ मंदिर. तर अशा प्रकारे सूर्य मावळतो आहे मागे आणि दर्शन झालं. काहीच गर्दी नव्हती, रिकामीच मंदिर होतं. फक्त एक मानलं पाहिजे, म्हणजे हे नया भारत बोलतात ना, त्या नया भारतमध्ये हे जे मंदिर आहे ना, खरंच आणि मंदिराच्या आजूबाजूचा जो हा लोकांनी परिसर बनवलेला आहे तो खरंच वाखण्याजोगा आहे. आणि म्हणजे मानलं मी, अशी मंदिरं पाहिजे. सुटसुटीत व्यवस्थित आणि स्वच्छता पण चांगली आहे. पार्किंगची व्यवस्था व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टी अगदी रितसर बनवलेल्या आहेत. अशा मंदिरांमध्ये आम्ही अवश्य भेट देऊ. कुठल्याच गोष्टींचा त्रास नाही, काय फुलं घेऊन जायची नाहीत, काय नाही घेऊन जायचं. आणि आतमध्ये वातावरण पण छान आहे, खूप छान. सो आता आम्ही CNG भरायला थांबलेलो आणि आता आम्ही ठरवलं की द्वारकेला जायचं, कारण इथून द्वारका 3-3.5 किलोमीटर आहे. सॉरी 3-3.5 तासालाच आहे, 250 किलोमीटरच्या आसपास. सो आता आम्ही तिथे जाणार आहे. तर आता तर काय मला वाटत नाही दर्शन होईल रात्रीचं, आता उद्या सकाळी. चेनपेटी पोर्ट जसा आहे ना, तसा हा इथे पोर्ट आहे. ह्या पोर्टवरती मी बरेच वेळेला कस्टम क्लिअरन्स करायला यायचो. बोरबंद आहे. यस, बोरबंद ते कस्टम क्लिअरन्स होतं. अच्छा. हा गुजरातमधला एक नावाजलेला पोर्ट आहे, कस्टम्स ऑफिस हाऊस आहे. तिथूनच आहे सी व्ह्यू. रात्रीचे वाजले 11:30 आणि मी दादासाठी केक घ्यायला आलोय. बाई केक घेतलाय, आता निघालोय. दादा गेला कुठे तो बाहेर. गुड मॉर्निंग मित्रांनो, सकाळ झालेली आहे. आज मस्त आराम केला. आत्ता वाजलेत बघा 10 वाजले तरी आम्ही हॉटेलवरच आहे, म्हणजे खूप कडक आराम झाला आहे आज. आता द्वारकेचं दर्शन घेणार. आता आपण द्वारका मंदिरात आहे, पण मोबाईल अलाउड नाही आहे. इथून वरती जायचा जो गेट आहे तिथून एंट्री आहे, पण मोबाईल अलाउड नसल्यामुळे इथेच मोबाईल ठेवायला लागेल. आज ये ऊँट सफारी की है और ये विक्रम जी यहाँ के सरपंच हैं और हमारे बहुत अच्छे दोस्त हैं पुराने ज़माने के. और विक्रम जी के कान में जो बाली है, आज के ज़माने में विक्रम जी कम से कम लखपति है. आज सोने का भाव ज़्यादा है ना. मुंबई. यस, महाराष्ट्र, मुंबई. चलो विक्रम जी, आप किधर के? इधर की हो? आप राजस्थान से के यहाँ से? नहीं, यहाँ से देवास की है, राजस्थान की आया, बहुत साल हो. अच्छा, मतलब इधर के हो गया. तर ही द्वारकाधीश श्रीकृष्णा, म्हणजे इकडे श्रीकृष्णाची कर्मभूमी होती. श्रीकृष्ण मथुरेवरून जेव्हा ज्वारासंध म्हणून एक होता, तो सतत आक्रमण करत असल्या कारणामुळे शांततेसाठी आणि लोकांच्या प्रजेसाठी श्रीकृष्णांनी तिथून मग इथे म्हणजे आपल्या द्वारकेला ते आले आणि त्याच्यामुळे त्यांना रणछोडदास असं म्हटलं जातं, कारण तिथलं रण सोडून ते इथे आलेले, त्याच्यामुळे रणछोडदास त्यांना म्हटलं जातं. ध्वज चेंज केला जातो. आता आम्ही नागेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराजवळ आलो आहे. महादेवाचं मंदिर आहे. हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक ज्योतिर्लिंग आहे.
काय दिसला दाखव. आरामात आरामात. आईला हे सोन्याचा कडा आहे. हेलो गाइस, अभी मंदिर में थे. अभी टर्न लेफ्ट. पहले मुंबई निकल गए. लेफ्ट है ना. लेफ्ट लेफ्ट. मुंबई निकल गए. मुंबई ने भेद द्वारका. बेट द्वारका. भेद द्वारका. Continue for 7 kilometers. भेद द्वारका. रेलगट्टा निकल गए. ही भेट द्वारका. आम्ही भेट द्वारकाला भेट देतोय. या भेट द्वारकेला सुदामानी श्रीकृष्णांची ते भेट घेतली आणि त्यांना भात म्हणून त्यांच्यासाठी आणलेले तांदूळ. आता हा ब्रिज जो मागच्या आठवड्यातच नितीन गडकरींनी बनवलेला बघा. आहेत आमचे पण पैसे त्या ब्रिजमध्ये, असं काही नाही अशात का बघ. टॅक्स पेअर आहोत ना आम्ही. सो इथे श्रीकृष्णाने आपल्या सुदामाची भेट झालेली आणि सुदामाने श्रीकृष्णाला तांदूळ दान दिलेले. सो मुळे इथे त्याच्यामुळे तांदूळ दान करण्याची पद्धत आहे. ते मंदिराच्या 1-1.5 किलोमीटर आधीच गाडी पार्किंग करायची आहे आणि गाडी पुढे अलाउड नाही. त्याच्यामुळे पण इथून एक रिक्षा टाईप करायचा आणि मंदिरापर्यंत जायचं. आणि मंदिर 4:30पर्यंत बंद असतं. आता वाजले 4:30, मंदिर बंद आहे. तर मला त्याला मंदिर जर बघू द्यावे, कारण 1 वाजता मंदिर बंद होतात. लक्ष म्हणजे या गोष्टीकडे लक्ष द्या. जर तुम्ही येत असाल तर 1 ते 4:30 मंदिर बंद आहे. बेट द्वारकेचं दर्शन मंदिर बंद असल्यामुळे तर नाही झालं, पण बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं आणि आता आम्ही निघालो आहे कारकडे. आणि त्यानंतर आता डायरेक्ट चालत, कारण इथून जी सोय खूप अंतर कमी आहे. ते रिक्षावाले सांगतात ते अंतर खूप जास्त आहे, 1.5-2 किलोमीटर सांगतात. नाही बघा कसं आहे, तुम्ही कुठल्या मार्गाने पैसा कमवता ह्याला खूप महत्त्व आहे. आज एवढ्या चांगली पुढे गाडी लावण्याची सोय असूनसुद्धा लोकांना काही असो 500 मीटर 600 मीटर 700 मीटर तुम्ही तंगवून ठेवताय आणि रिक्षावाले तुमच्याकडनं 100 रुपयेची लूट माजलेली आहे. योग्य नाही ना. गव्हर्नमेंटने याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. सो ह्या गोष्टीकडे लक्ष द्या, कारण अंतर खूपच कमी होतं. ते सांगताय 1.5 किलोमीटर, पण ते एवढं नाही आहे. आणि आता काय इथून सरळ मुंबईलाच. आता काय कुठलं आता नाही ना कुठलं काय घ्यायचं आहे. आता डायरेक्ट मारायची इच्छा असेल तर आपण करू. नाही असं काय नाही आता डायरेक्ट मुंबई. गाईज रात्रीचे वाजले 3:40 आणि थोडी गारवा आहे, थंडी आहे इकडे. दादा थोडा आराम करतो आहे, कारण दादालाच गाडी चालवता येते, मला गाडी चालवता येत नाही. त्यामुळे तो थोडा झोपला. 1-1.5 तास झाला. 900 किलोमीटर अंतर होतं. 650 कट केलं आहे. 250 बाकी आहे. मला काय झोप लागत नाही आहे. सो म्हणलं थोडं बाहेर तरी फिरू, पण थांबलो इथे वाट बघतोय. बाहेर थंडी आहे भाई मजबूत. त्याने इथे चूल पेटवली आहे मस्त. दादाने दुकान हायजॅक केलं दुकान. बोलते हैं अंकल ब्लैक कॉफ़ी. इससे क्या होता है, जो लोग आते हैं ड्राइवर लोग, तो ये ब्लैक कॉफ़ी पीने से उनका नींद लेना ख़त्म हो जाता है. ऐसा है. इसमें शुगर में डालने का कुछ नहीं. सबसे बेस्ट जो पैसा है उतना ही लेने का, जो कॉफ़ी का पैसा लेते उतना ही लेने का. इससे क्या होता है, पूरा अपना फ्रेश हो जाता है. ये जो IT इंजीनियर लोग हैं ना, यही पीते ज़्यादा. अभी इससे मेरे को 2 घंटा तो नींद नहीं आएगी. दुकान कोणाचं कळत नाही, तुझं का त्यांचं. हेलो गाइस, बोल. अभी 3 रात पे थे, अब मुंबई जा रहे. हमने बहुत इंजॉय किया. अरे पापा ने रात भर गाड़ी चलाई और
सटार आम्ही तिथला अच्छा मासामध्ये मिलेंगे अगले बार लाट बाय बाय बाय. तर 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 अशा प्रकारे आपली द्वारकेची यात्रा संपलेली आहे.